जापनीज पालक हे आपल्या मुलांवर फार कमी ओरडतात. तरी पण त्यांची मुलं ही खूप शांत आणि शिस्तबद्ध असतात. असं ते वेगळं काय करतात? काय ते आपण आपल्या देशामध्ये पण करू शकतो? मी डॉक्टर संतोष मंद्रेवर, बालरोगतज्ञ, निमाय चिल्ड्रन हॉस्पिटल, संभाजीनगर. आज आपण पाहणार आहोत की टँट्रम्स म्हणजे काय, टँट्रम्स का होतात आणि जापनीज पॅरेंट्स अशा टँट्रम्सला कशा पद्धतीने डील करतात. टँट्रम्स म्हणजे ॲक्च्युली मुलं जेव्हा सडनली इमोशनली आउटबर्स्ट होतात, एकदम अचानक ते रडायला लागतात, लोळायला लागतात, जोरजोरात ओरडायला लागतात किंवा ते जाऊन कशाला तरी मारतात किंवा डोकं आपटायला लागतात. ह्याला टँट्रम्स असे म्हणतात. टँट्रम्स काही एक वाईट वागणं नाही आहे किंवा हा काही आजार नाही आहे. बेसिकली हा एक फक्त इमोशनल ओव्हरलोड आहे, मुलांवरती झालेला एक इमोशनल ओव्हरलोड. आता ही टँट्रम्स लहान मुलांमध्ये का होतात? आपल्या मेंदूची जेव्हा डेव्हलपमेंट होत असते ना, तेव्हा ती 2 फेजमध्ये होते. आपला जो ब्रेन आहे त्याचे 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे इमोशनल ब्रेन, जो आपल्या मेंदूमध्ये एक ॲमिग्डेलॉइड बॉडी म्हणून असते. तो ॲमिग्डेला हा खूप लवकर डेव्हलप होतो आणि तो इमोशन्स जे आहेत त्याला कंट्रोल करतो. आणि जो वैचारिक ब्रेन आहे, जो थिंकिंग पार्ट आहे आपल्या ब्रेनचा, जो प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये तयार होतो, जे रिस्पॉन्सिबल असतं, तो लहान मुलांमध्ये इमॅच्युअर असतो. त्यामुळं इमोशन्स लवकर डेव्हलप होतात आणि विचार करण्याची शक्ती ही नंतर येते. त्यामुळं मुलं थोड्या थोड्या कारणाने हे टँट्रम्स थ्रो करतात. कोणत्या कारणाने मुलांना टँट्रम्स येतात? त्याचे काही ट्रिगर्स आहेत. जसं की मुलांना जर खूप भूक लागली तर ते टँट्रम्स थ्रो करतात. कधी जर त्यांची डिमांड पूर्ण नाही झाली तर ते टँट्रम्स थ्रो करतात. कधी जर एखादी गोष्ट त्यांच्या मनाच्या विरुद्ध केल्या गेली तर ते टँट्रम्स थ्रो करतात. तर अशा विविध कारणांनी मुलं ट्रिगर होतात आणि ते टँट्रम्स थ्रो करतात. प्रश्न येतो की मुलं हे जेव्हा टँट्रम्स थ्रो करतात तेव्हा पालक त्याच्यासोबत कशा पद्धतीने व्यवहार करतात. त्यावर निर्भर करतं की हे जे टँट्रम्स आहेत पुढे चालून वाढत जातील आणि ते त्याचा स्वभाव होईल का ते टँट्रम्स हळूहळू कमी होऊन जातील. आपण ज्या पद्धतीने मुलांसोबत व्यवहार करणार, डील करणार, त्या पद्धतीने मुलं त्या गोष्टीला रिस्पॉन्ड करणार. त्यामुळे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण त्याला कसं डील केलं पाहिजे. जापनीज पॅरेंट्स याला कसं डील करतात? का जापानमध्ये मुलांमध्ये टँट्रम्स हे खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात? ती मुलं खूप समजदार दिसतात, ते खूप डिसिप्लिन दिसतात. असं का आहे? तर आपण पाहूया. आज 8 जापनीज टेक्निक्स जे जापनीज पॅरेंट्स आपल्या मुलांच्या पॅरेंटिंगमध्ये वापरतात आणि आपली पालक तिथं फेल होतात. असे कोणते टेक्निक्स आहेत? पहिला जापनीज टेक्निक आहे तो म्हणजे अमेई. तो काय? अमेई म्हणजे काय की मुलांना एक सिक्युअर वातावरण देणे, एक जो इमोशनल डिपेंडन्स आहे मुलांचा तो मुलांना प्रदान करणे, एक जो इमोशनल बॉन्ड आहे पालक आणि मुलांमध्ये तो बॉन्ड क्रिएट करणे. त्यामुळं जापनीज पॅरेंट्स अशा मुलांसोबत कसं डील करतात? जेव्हा मुलं टँट्रम्स थ्रो करतात तेव्हा ते त्या मुलाला कम्फर्ट फील करतात, आहे ना. त्या मुलांसोबत इमोशनली ते अवेलेबल असतात आणि मुलं त्यांच्या या व्यवहारामुळं, आहे ना, पालक त्यांच्यासोबत
तशा पद्धतीने व्यवहार करतात, ना की ते मुलाला जाऊन एक थापड मारतील, त्याला तेवढ्याच जोरामध्ये ओरडतील. असं न करता अशा मुलांना ते प्रेमाने जवळ घेतील, आपल्या कुशीमध्ये घेतील आणि त्याला त्यावेळेस कसलंही कम्युनिकेशन न करता फक्त आपला टच देऊन त्याला तो जो बॉन्ड आहे, मी तुझ्यासोबत आहे, हा जो विश्वास आहे, त्या मुलाला ते प्रदान करतात आणि मुलं मग स्टेबल होतात. दुसरा जापनीज टेक्निक जो जापनीज पॅरेंट्स वापरतात त्याला म्हणतात किमोची. किमोची म्हणजे मुलांच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या फिलिंग्जला ते स्वीकार करतात. कशा पद्धतीने? जेव्हा बाळ काही कारणाने रडायला लागतं, ते टँट्रम्स थ्रो करायला लागतं, त्यावेळेस त्याच्या विरोधात बोलण्याच्या ऐवजी हळू आवाजामध्ये त्याच्या जाऊन कानामध्ये ते अशा पद्धतीने बोलतात की मला समजतंय, तुला काय त्रास होतोय, तुला काय वाटतंय ते मला समजतंय. जसेही पालक त्या मुलाला असं सांगतात की त्याची जी भावना आहे ती मला कळली आहे, ते मूल शांत व्हायला लागतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा मूल एखादे इमोशन्स थ्रो करतं, आपण त्या इमोशनच्या विरोधात जेव्हा ॲक्ट करतो ते इमोशन्स अजून आउटबर्स्ट होतात. पण त्या मुलांच्या जर कानात जाऊन सांगितलं, जवळ घेऊन त्यांना जर सांगितलं की मला समजतंय आहे ना, तू का रडलाय, रागावला आहेस, तू का रडतो आहेस, हे मला समजतंय, असं म्हणल्यानंतर मुलंही शांत होतात. तिसरा जो टेक्निक आहे ते यूज करतात, त्याला म्हणतात ओढायका ना तायडो. म्हणजे मूल जेव्हा ओरडायला लागतं तेव्हा पालक एकदम शांत राहतात. इमॅजिन करा की तुमचं बाळ एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेलेलं आहात आणि एखादी गोष्ट पाहिजे म्हणून तिथं रडायला लागतं. त्यावेळेस आपण काय करणार? जापनीज पॅरेंट काय करतो? जापनीज पॅरेंट असा मूल जेव्हा रडायला लागतो, लोळायला लागतो, ओरडायला लागतो, त्यावेळेस जापनीज पॅरेंट हा तिथं शांतपणे उभा राहतो, मुलांकडं पाहत उभं राहतो. तो पॅनिक होत नाही, तो आजूबाजूच्या लोकांना पाहून डिस्टर्ब होत नाही की अरे हे बाळ काय करते, असं मला लोक काय म्हणतील, या विचाराने ते डिस्टर्ब नाही होत, तो पॅनिक नाही होत किंवा तो त्याच पद्धतीने मुलांवर ओरडत नाही किंवा त्याला मारायला जात नाही. तो तिथे शांतपणे उभा राहतो. जोपर्यंत बाळ शांत होत नाही तोपर्यंत पालक शांत होतात आणि ते शांत झाल्यानंतर त्याला जवळ घेऊन त्याला ते शांत करतात. चौथं टेक्निक ते जे वापरतात त्याला म्हणतात शिटसुके. शिटसुके म्हणजे काय? त्याला कसल्याही पद्धतीने पनिशमेंट न करता डिसिप्लिन देणे. म्हणजे पालक मुलांना शांतपणे त्याला सांगतात की बाबा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण असं करणार नाही. समजा जर बाळ एखादी गोष्टीसाठी जिद्द करत असेल तर ती गोष्ट जर आपल्याला त्याला द्यायची नसेल तर पालक त्याला जाऊन सांगतात की बाळा ही गोष्ट तुला मिळणार नाही. मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही, है ना. जेव्हा ते बाउंड्री सेट करतात तेव्हा बाळ त्याला समजून घेतं की आपल्याला ही पर्टिक्युलर गोष्ट मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही. ते असं नाही करत की बाळ रडतंय म्हणून त्याला काय पाहिजे, तुला हे घे फुगा, हे घे खेळणी, हे घे मोबाईल, हे घे खाऊ आणि त्याला शांत करणे, है ना. ते मुलांना ब्राईब देत नाहीत. त्यामुळं मुलं हे डिसिप्लिन्ड होतात. पाचवा जो टेक्निक जापनीज पॅरेंट्स वापरतात त्याला म्हणतात मीमा मोरो. मीमा मोरो म्हणजे वेट अँड वॉच, है ना. जेव्हा अशी मुलं टँट्रम्स थ्रो करायला लागतात तेव्हा पालक त्याला ऑब्झर्व करतात, त्याच्या जवळपास राहतात आणि ते त्याला मध्येच जाऊन डिस्टर्ब करत नाहीत, लगेच जाऊन त्याला डिस्टर्ब नाही करत. आणि अशा पद्धतीने मुलं जे आहे ना सेल्फ रेग्युलेट होतात, हळूहळू कंट्रोलमध्ये येतात आणि ते शिकतात की कशा पद्धतीने स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. सहावा जो प्रिन्सिपल आहे तो म्हणजे सैकाट्सू. म्हणजे काय की मुलांना एक डेली
रुटीनमध्ये टाका. त्याचं एक रुटीन फिक्स करा. त्याचा झोपण्याचा टाईम, त्याचा जेवण्याचा टाईम, त्याचा खेळण्याचा टाईम, त्याला लर्निंगचा टाईम तुम्ही फिक्स करा. जेव्हा असे टाईम फिक्स असतील आणि त्या एका रिदममध्ये जर त्याचं जीवन चालत असेल तर मुलांना ट्रिगर्स कमी प्रमाणामध्ये डिस्टर्ब करतात. जसं जर त्याला त्याचं जेवण वेळेवर मिळालं, जर त्याला खेळायला योग्य वेळेवर मिळालं, तर जर त्याला एंटरटेनमेंट जे आहे ती योग्य वेळेवर मिळाली तर तो शांत राहील. त्याचे अननेसेसरी जे ट्रिगर्स आहेत ते उत्पन्न नाही होणार आणि तो चिडचिडा नाही होणार. हे खूप महत्त्वाचं आहे. 7वा जो प्रिन्सिपल आहे त्याला म्हणतात शुदान इशिकी. म्हणजे जेव्हा एकाच मुलाला आपण ओरडतो किंवा एखाद्या डिसिप्लिन करायला जातो तेव्हा त्या मुलाला सगळ्यात पहिले हीच भावना येते की काय मी चुकीचं आहे, मी एकटाच चुकीचं आहे, आणि ती मुलं रिबेलियस होतात. त्याच्याऐवजी जर आपण 10-12 लहान मुलांना एकत्र केलं आणि त्या मुलांना जर आपण चांगले संस्कार एकत्रित शिकवले, जसं की थोरा मोठ्यांचा आदर करणे, एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांसोबत टीम म्हणून राहणे, हे जेव्हा आपण ग्रुपमध्ये सांगतो तेव्हा एक मुलगा दुसऱ्या मुलाला इन्स्पायर करतो आणि त्याच्याने एक मुलांमध्ये एक इंटरनल डिसिप्लिन तयार व्हायला लागतं आणि मुलं एकमेकांना शिकवायला लागतात. त्यामुळं एकाच मुलाला डिसिप्लिन करण्याच्या ऐवजी एक ग्रुप घेऊन आपल्याच जवळचे 8-10 मुलं एकत्र करून जर आपण त्यांना असे संस्कार दिले तर मुलं चेंज होतात. 8वा जो प्रिन्सिपल आहे त्याला म्हणतात हनाशिया. म्हणजे काय? जेव्हा बाळ शांत होतं ना त्यानंतर तुम्ही त्याला बोला, है ना. कसं बोला? शांतपणे बोला. त्याला सांगा की तुला काय झालं, तू असं का करतोयस, असं केल्याने काय होईल, याच्याने मी तुला ही गोष्ट देणार नाही, आपण असं करणं योग्य नाही. त्याला एखादी चांगली गोष्ट सांगा. जेव्हा बाळ शांत असतं ना तेव्हाच ते ऐकत असतं. जर बाळ रडत असेल आणि तुम्ही जर त्याला इन्स्ट्रक्शन करायला गेलात तर ते ऐकत नाही. परिणामतः तुम्ही दिलेलं जे इन्स्ट्रक्शन आहे ते वाया जाणार, त्याचा काही उपयोग होणार नाही. कॉमनली जे पॅरेंट्स मिस्टेक करतात जेव्हा बाळ टँट्रम्स थ्रो करतं त्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी? बाळांवरती सडनली ओरडणे, मोठ्या आवाजात ओरडणे, किंवा त्याला ब्राईब देणे, मोबाईल देणे, एखादं गिफ्ट देणे, चॉकलेट देणे, ही गोष्ट करणे, किंवा त्याच्यासोबतचा जो आपला व्यवहार आहे तो प्रत्येक वेळेस चेंज करणे. त्याला असं वाटेल कधी हे शांतपणे वागतात, कधी चिडचिडे होत आहेत, कधी मारत आहेत, तर हे टँट्रम्स त्याच्यामध्ये कधी कमी होणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या मुलाचे जे इमोशन्स आहेत त्याला कंट्रोल करायला जाऊ नका. त्याला हे शिकवा की हे इमोशन्सला आपण कसं हँडल करू शकतो. टँट्रम्स हे ॲक्च्युली ब्रेन डेव्हलपमेंटची नॉर्मल पार्ट आहे. त्यामुळं त्याला आजार समजू नका आणि त्याला शांतपणे या ज्या 8 टेक्निक आहेत या 8 टेक्निकला घेऊन आपल्या मुलांशी डील करा आणि पहा आपली ही मुलं जॅपनीज मुलांसारखी शांत होतील.